जोपर्यंत माझे हातपाय चालतात ना तोपर्यंत मी तुमचं भलंच करेल। मी तुमच्या कामाचा माणूस आहे, मी तुमच्या कामाचाच माणूस आहे असं ठणकावून सांगणारे आणि कायम विनोदी शैली, कुठेही जा, भाषण कुठेही करा, कोणतीही सभा असो त्या सभेला खळखळून हसवणारे आज मोठे व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आपल्यामध्ये नाही। खरं तर आज सकाळपासून या बातम्या येत होत्या, परंतु त्या बातम्यावरती विश्वासच बसत नव्हता। काही एक दोन ग्रुपवरती माझ्या सुद्धा ही बातमी आली। अगोदर तर मी त्यांना सरळ सांगितलं की बातमी टाकण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करा, असं काही झालेलं नसेलच, कारण तेवढा विश्वास होता की असं काही होऊच शकत नाही। परंतु नियतीला हेच मान्य होतं आणि अखेर आज दादा आपल्यातून निघून गेले। खरं तर दादाबद्दल जर बोलायचं ठरलं तर दादांचा स्वभाव, त्या स्वभावामुळे दादानी माणसं ही जमा केली आणि त्यांचा स्वभाव असाच होता, जे ओठात आहे तेच पोटात आहे, जे पोटात आहे तेच ओठात आहे। म्हणजे कुणाच्याही बद्दल द्वेष भावना त्यांच्या मनामध्ये कधीच नव्हती। राजकारण कितीही केले तरी त्या राजकारणामध्ये समाजकारण त्यांच्यामध्ये ते दिसत होतं। आणि हेच नव्हे तर अगदी ज्यावेळेला म्हणजे आजच्या दिवशी सुद्धा त्यांचा मृत्यू झाला, दुर्दैवी जो मृत्यू झाला, या दिवशी सुद्धा त्यांच्या बॉडी भोवती आजूबाजूला सर्व कागदच पडलेली होती, जे काही कोणाची तरी काहीतरी कामच पेंडिंग होती आणि त्यांचा विश्वास होता कुठेतरी की दादा आपलं हे काम करतील। असे व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले, याचं खूप तीव्र असं दुःख आहे, प्रत्येकाला आहे। आज महाराष्ट्र पूर्ण हळहळलेला आहे आणि कुठेतरी सगळ्यांना त्रास होतोय, कळत न कळत प्रत्येक जणाच्या डोळ्यातून अश्रुधारा आज येत आहे, हेही तितकंच खरं आहे। आमच्या गावामध्ये एकदा दादा आले होते, माझ्या लहानपणीचा किस्सा सांगतो मी तुम्हाला। तेव्हा एका रस्त्याचं उद्घाटन होतं आणि त्या रस्त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला भाषणाच्या वेळेला ते बोलत होते आणि ते बोलताना ते म्हटले की या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे, तर त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवा। आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला उद्देशून ते काय म्हणाले की हा रस्ता एवढा चांगला करायचा ना की एकही खड्डा या ठिकाणी पडता कामा नये, आणि जर का खड्डा पडला तर त्याच खड्ड्यात तुला टाकील। म्हणजे एवढं स्पष्टपणे ते त्या ठिकाणी जनतेची सेवा करताना आपल्या सोबतच्या कर्मचाऱ्याला, कामगाराला ते बोलायचे। एवढंच नव्हे तर अनेक प्रकारच्या पत्रकार बांधवासोबत त्यांनी काही प्रश्न केला तर मिश्किलपणे उत्तर द्यायचे। तुमच्यासोबत एक फोटो काढून द्या ना असं म्हटल्यानंतर सुद्धा ये बाबा काय म्हणणं आहे ते घे, आणि फोटो काढल्यावर म्हणायचे याचे 100 रुपये होईल। म्हणजे असे विनोदी व्यक्तिमत्व आज दादा आपल्यातून गेले। भावपूर्ण श्रद्धांजली दादा, खूप आठवणी आहे पण सध्या तरी इतकंच।